विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. प्राध्यापक अविनाश डोळस यांच्या निर्वासित या कथेचा विचार आपण मागील काही तासिकांपासून करतो आहोत. मित्रांनो, या कथेचा विचार करत असताना ही कथा दलित कथा आहे. परिणामी दलित साहित्य म्हणजे काय, दलित कथा म्हणजे काय, दलितत्वाची वेदना म्हणजे नेमकी काय, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण मागच्या तासिकेमध्ये केलेला आहे. आजच्या तासिकेत निर्वासित या कथेचं विवेचन किंवा विश्लेषण करून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. मित्रांनो, या कथेला निर्वासित असं नाव आहे. मला याची कल्पना नाही की तुमच्यापैकी किती लोकांनी हा शब्द अगोदर ऐकलेला आहे किंवा वाचलेला आहे. मला याचीही कल्पना नाही की तुमच्यापैकी किती लोकांना या शब्दाचा नेमका अर्थ माहिती आहे. या कथेला लेखकाने जे शीर्षक दिलेलं आहे ते अतिशय विचारपूर्वक दिलेलं आहे. म्हणून लेखकाचा हेतू आपणाला लक्षात घ्यायचा असेल तर अगोदर निर्वासित या शब्दाचा नेमका अर्थ आपणाला माहित झाला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की एखाद्या शब्दाचा अर्थ आपणाला पडताळून पाहायचा असेल तर जसा आपण शब्दकोश पाहतो त्याच पद्धतीनं आपण विश्वकोश देखील पाहायला पाहिजे. निर्वासित या शब्दाचा मराठी विश्वकोशामधला काय अर्थ आहे, म्हणजे त्या शब्दाच्या पाठीमागचा इतिहास काय आहे, तो जो शब्द आहे त्या शब्दामध्ये कुठल्या कुठल्या अर्थाच्या छटा एकत्रित झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार मराठी विश्वकोशामधल्या या शब्दाच्या अर्थानुसार आपणाला करता येतो. मी संपूर्ण विस्तृतपणे या शब्दाच्या अर्थछटा तुमच्या समोर उलगडून दाखवणार नाही. तुम्ही गुगलवर सर्च करून निर्वासित हा शब्द मराठी विश्वकोशात कोणकोणत्या अर्थाने वापरला जातो हे शोधू शकता. सर्वसाधारण त्याचा जो अर्थ आहे तो मी तुमच्या समोर ठेवणार आहे. निर्वासित कोणाला म्हणायचं तर मातृभूमीतून हकालले गेल्यामुळे किंवा छळातून मुक्त होण्याकरिता देशाबाहेर पडून आश्रयाकरिता व सुरक्षिततेकरिता अन्यत्र जाणारे लोक म्हणजे निर्वासित. निर्वासितांना आपले घर, समाज किंवा देश अनिच्छेने म्हणजे इच्छा नसताना व आवाक्या बाहेरच्या परिस्थितीमुळे सोडणे भाग पडते. स्वेच्छेने स्थलांतर करणाऱ्या स्थलांतरितांमध्ये व निर्वासितांमध्ये एक महत्वाचा फरक आहे. जे स्वेच्छेने स्थलांतर करतात ते प्रगतीच्या दृष्टीने अधिक अनुकूल परिस्थिती व वातावरण शोधण्याच्या खटपटीत ते आपला देश, प्रदेश किंवा गाव सोडून बाहेर पडतात. म्हणजे आपल्याकडे छोट्याशा खेड्यातून शहराकडे होणारं जे स्थलांतर असतं हे स्थलांतर या प्रकारामध्ये आपण घेऊ शकतो. त्यांना निर्वासित म्हणता येत नाही. मग निर्वासित कोणाला म्हणायचं तर विश्वकोशाची व्याख्या सांगते आहे, प्रतिकूल परिस्थितीमुळे चौकटीच्या बाहेर केवळ आश्रय मिळविण्याकरिता व सुरक्षिततेकरिता जाणे भाग पडते तेव्हा अशा प्रकारच्या लोकांच्या समूहाला किंवा लोकांना निर्वासित असं संबोधलं जातं. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित विषयक उच्च आयुक्तांच्या कार्यालयाने संमत केलेल्या 1951 सालच्या संविधीने निर्वासितांची केलेली व्याख्या आपण लक्षात घेतली पाहिजे. ही व्याख्या या प्रकारची आहे, निर्वासित म्हणजे वंश, धर्म, राष्ट्रीयता, विशिष्ट सामाजिक गटाचे किंवा राजकीय मतप्रणालीचे सभासदत्व या कारणांमुळे छळ होईल अशी साधार भीती वाटल्याने आपल्या देशाबाहेर असलेली व्यक्ती, जिला स्वदेशाचे संरक्षण स्वीकारणे शक्य नाही किंवा वरील प्रकारच्या भीतीमुळे ते स्वीकारण्यासही तयार नाही, अथवा राष्ट्रीयत्व नसलेली व पूर्वी ज्या देशात तिचे नित्य वास्तव्य होते त्या बाहेर असलेली व्यक्ती, जिला त्या देशात जाणे शक्य नाही
किंवा वरील प्रकारच्या भीतीमुळे तेथे परतण्यास ती तयार नाही. आणखीन एक लक्षात घ्या, 1951 मध्ये युरोपीय स्थलांतरितांच्या संदर्भातील आंतरशासकीय समितीने एक वेगळी व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशी: निर्वासित म्हणजे एखादे युद्ध किंवा आपत्ती यांना बळी पडलेली व्यक्ती, जिची जीवनस्थिती त्या युद्धामुळे वा आपत्तीमुळे गंभीरपणे बिघडलेली आहे. मित्रांनो, मी या व्याख्या तुमच्या समोर ठेवत असताना कदाचित तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न उद्भवू शकतो की जी कथा आपण अभ्यासतो आहोत त्या कथेमध्ये युद्धजन्य परिस्थिती नाही किंवा युद्ध होऊन गेल्यानंतरची पण परिस्थिती नाही, किंवा ज्या पद्धतीने धार्मिक छळाचे उल्लेख या ठिकाणी आलेले आहेत तशा धार्मिक छळाबद्दल पण त्या कथेत आपणाला काही दिसत नाही. मग लेखकाने या कथेला निर्वासित हे नाव का दिलं असेल? हे नाव देण्यामागचा लेखकाचा हेतू आपण जर समजून घेतला तर या कथेचे विवेचन विश्लेषण आपणाला सोपे जाते. सर्वसाधारणपणे धार्मिक कारणासाठी किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो छळ होतो आणि त्या छळाच्या प्रतिकूलतेमुळे लोक, व्यक्ती किंवा लोकसमूह जर आपलं राहतं ठिकाण सोडून बाहेर पडत असतील तर त्यांना निर्वासित म्हणण्याची पद्धत आहे. इथे लेखकाने एक अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. तो प्रश्न असा आहे की दलितत्वाच्या समस्येपोटी, अस्पृश्यतेच्या प्रश्नापोटी जर गावातून, खेड्यातून दलित व्यक्तीला किंवा बांधवांना आपल्या गावाबाहेर पडणं अपरिहार्य झालं असेल तर त्यांच्या वेदनेला निर्वासितांची वेदना तरी आपण मानणार आहोत की नाही? या कथेच्या शेवटी लेखकाने खूप महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. आपण 16 डिसेंबरला विजय दिवस साजरा केला मित्रांनो. म्हणजे पाकिस्तान पासून बांगलादेश हा जेव्हा स्वतंत्र निघाला त्यावेळेस या बांगलादेश मधून आपला जो पश्चिम बंगाल आहे, आपल्या देशाचा महत्वाचा असणारा भाग, एक महत्वाचं राज्य, या पश्चिम बंगालमध्ये आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये कित्येक लोक या बांगलादेश मधून आले. या बांगलादेश मधून मूलतः भारताचे रहिवासी नसलेले पण तिकडच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताचा आश्रय घेतलेले हे जे लोक आहेत, या लोकांना निर्वासित असं म्हटलं जातं. लेखक प्रश्न उपस्थित करतो, बांगलादेशामधून भारतामध्ये आलेल्या लोकांना आपला देश, आपला समाज किंवा आपलं सरकार हे आश्रय देतं, पण आपल्या समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या, इथल्या इतिहासाचा, संस्कृतीचा अपरिहार्य भाग असलेल्या दलितांना, अस्पृश्य लोकांना मात्र हा समाज अजूनही आपलं मानत नाही, आपलंसं मानत नाही. परिणामी त्यांना आपलं गाव सोडून देशभर भटकत फिरावं लागतं. या निर्वासिताच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचं काम या कथेच्या माध्यमातून लेखक करतो आहे. अगदी थोडक्यात मी या कथेचं विवेचन विश्लेषण करणार आहे, कारण मागच्या जवळपास 3-4 तासांपासून आपण या कथेच्या अनुषंगाने चर्चा करतो आहोत. अविनाश डोळस यांच्या लेखनाचे वेगळेपण काय आहे, कार्यकर्ता लेखक म्हणून त्यांचं लेखन कसं वेगळं आहे, दलित साहित्य म्हणजे काय, दलितत्वाची वेदना म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा आपण अगोदरच विचार केलेला आहे. शिवाय आपण या कथेचं अतिशय व्यवस्थित असं वाचन सुद्धा केलेलं आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण त्याचं एक सर्वसाधारण विवेचन किंवा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. पण हे सगळं झाल्यानंतरही तुम्हाला कथा वाचायची आहे, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःही कथा वाचणार नाही तोपर्यंत या कथेबद्दलचं तुमचं एक अंडरस्टँडिंग तयार होऊ शकणार नाही. आणि साहित्याचे विद्यार्थी म्हणून प्रत्येक साहित्याचं तुमचं स्वतःचं एक अंडरस्टँडिंग म्हणजे आकलन तयार होणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. तर मित्रांनो, आपण थोडक्यात विवेचन किंवा विश्लेषणाकडे वळूयात.
कथेची सुरुवातच होते पोरा जाय इथून या उद्गाराने. आता हे उद्गार काढल्याबरोबर ह्या कथेच्या निवेदनाचा जो प्रकार आहे तो प्रथम पुरुषी निवेदन आहे. म्हणजे कथेमधली जी व्यक्तिरेखा आहे तीच व्यक्तिरेखा या कथेमधल्या कथानकाचं, घटना प्रसंगाचं वर्णन किंवा चित्रण आपल्या समोर ठेवते आहे. तर सुरुवातच आहे पोरा जाय इथनं. एक आई स्वतःच्या मुलाला असं म्हणते हे मुळी पटत नाही. इथून निवेदक या कथेची सुरुवात करतो. त्यानं दुसऱ्या कोणाला हे सांगितलं असतं तर त्यावर कुणी विश्वासही ठेवला नसता. त्याच्या डोक्यातून निघणाऱ्या विचारानं तो बेजार झाला होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला पडताळून पाहत होता. आता आपल्या मनात सातत्यानं प्रश्न यायला लागतो की हा तो कोण आहे? तर हा तो म्हणजे या कथेचा नायक आहे, ज्याच्या भोवती ही संपूर्ण कथा फिरते आहे. जन्म देणारी आई निघून जा असं म्हणते हेच मुळी तो सहन करू शकत नव्हता. बघा, ज्या आईने जन्म दिलेला आहे, उलट दूर देशी असणाऱ्या आपल्या लेकराला जी जवळ ये असं म्हणते, मला सोडून कुठं जाऊ नको असं म्हणते, तिथं मात्र या कथेतली आई त्याला सरळ इथून जा असं म्हणते. कदाचित आपल्या मनात त्या आईबद्दलची एक प्रतिकूलता तयार होऊ शकते की अशी कशी पाषाण हृदयी आई आहे की आपल्या लेकराला आपल्या जवळ न ठेवता ती बाहेर हाकलून देते आहे. पण ती तसं का करते आहे याची उकल किंवा याचा उलगडा कथेच्या शेवटी होतो. बघा पुढे काय घडतं. सर्व आधार एकदम काढून घेतल्यावर एखाद्या आंधळ्या माणसानं धडपडावं तसा तो धडपडला होता. म्हणजे आपल्या कथेचा नायक स्वतःच्या स्वभावामुळे आज त्याला नातं तोडावं लागलं होतं. रस्त्याचा प्रत्येक भाग त्याला दगड वाटत होता, निर्जीव, निस्तब्ध पडलेला. कोणीही ठोकरून द्यावा तसं त्यानं ठोकरून दिलं होतं. शरीर थरथरत असता तो धीमेपणाने एक एक पाऊल उचलत होता. एकदा मागं फिरून बघावं असं कितीतरी वेळा त्याच्या मनात येत होतं, पण त्याचं कट्टर मन मागे फिरकत नव्हतं. कारण गाव त्याचं राहिलं नव्हतं, बाप त्याचा राहिला नव्हता, जन्मदात्री आई त्याला आपला म्हणू शकत नव्हती. या विचारानं त्याचं मन पेटून उठलं. सर्व परके झाले आहेत, मी परका झालो आहे, अनाथ असल्यासारखा. मग मागे वळून कशाला बघू असं त्याला वाटायला लागलं. बघा, मार्क्सवादी परिभाषेमध्ये याला एलिएनेशन असं म्हटलं जातं किंवा परात्मता. म्हणजे एका अर्थानं स्वतःबद्दल एक न्यूनाची भावना येणं, स्वतःबद्दल अपराधीपणाची भावना येणं, स्वतःबद्दल अपमानाची भावना येणं. ही भावना किंवा या पद्धतीच्या भावनांचं मिश्रण त्याच्या मनामध्ये तयार झालेलं आहे. आता यानंतर लेखकानं सांगितलेलं आहे की त्यानं काय काय केलं. तर तो आला, त्यानं आपल्या चेहऱ्यावरती पाणी मारलं. ते जे पाणी आहे त्या पाण्याला खारट चव यायला लागली. अश्रू आहेत का पाणी आहेत हेही त्याला कळेना. अश्रू पाण्यासारखे वाटू लागले, पाणी अश्रूसारखं वाटू लागलं. यातून त्याच्या मनात तयार झालेला जो भावनांचा गुंता, संभ्रम किंवा कल्लोळ आहे, याबद्दल लेखक एक चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करतो. आणि मग राहून राहून तो काय करतो आहे, आपला सगळा जो भूतकाळ आहे, स्वतःचा भूतकाळ आणि एकंदरीत तो ज्या कुटुंबात जन्माला आलाय त्या कुटुंबाचा भूतकाळ, याकडेही तो वळून वळून बघायला लागतो. बघा, एक महत्वाचा परिच्छेद या कथेमध्ये. चिकचिकीत झालेल्या चपलातून पाय बाहेर पडत होता. चिकदळलेल्या चपला सटकन तुटतील हा विचार क्षणभर त्याच्या डोक्यात आला आणि तो स्वतःशी हसला. नाहीतरी त्याचं जीवन तरी काय होतं. चिकदळलेल्या रूढीत वयाच्या 21व्या वर्षापर्यंत तोल सावरीत उभी राहण्याची कसरत, जातीयतेचे चिवटपट त्याच्या मनाला पुन्हा पुन्हा कोंडून ठेवित होते आणि त्याचं मन ते तोडू पाहत होते. पाऊल वाटेवरच्या खडकावरून त्याचा पाय फरकन घसरला आणि ओल्या चपलाचा बंध ताटकन तुटला. स्वतःच्या पूर्वजांना 1000 शिव्या देत त्यानं चपला जोरात भिरकावून दिल्या. शिव्या देत तो अनवाणी पायानं निघाला. एवढ्या गच्चाळ शिव्या आपण देऊ शकतो हे जाणून तो आश्चर्यचकित झाला आणि पुटपुटला, माझं तर नावच शिवी आहे. यावरून अस्पृश्य जातीला काय प्रकारचा अपमान सहन करावा लागतो, काय वेदना सहन करावी लागते, हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी तो करतो आहे. तो म्हणतो, माझं तर नावच शिवी आहे, माझं आयुष्य चिखलासारखं आहे, जणू चिखलामध्ये बरबटलेलं आहे आता. आणि मग चप्पल तुटल्याच्या नंतर अनवाणी चालण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस
आपलं अवघं आयुष्यच अनवाणी आहे असं त्याला वाटायला लागतं. बघा, ज्या पद्धतीची भावना व्यक्तीच्या मनामध्ये असते त्या पद्धतीचं दृश्य किंवा त्या पद्धतीचा अनुभव त्याच्या वाट्याला येत असल्याचा आपल्याला दिसून येतो. तो स्वतः इतका वैतागलेला आहे कारण गावातनं त्याला हाकलून दिलेला आहे. आता का हाकलून दिलंय त्याची उकल मी जसं अगोदर म्हणालो तसं या कथेच्या शेवटी होणार आहे. पण तो इतका अस्वस्थ आहे, इतका हैराण परेशान आहे, इतका बेचैन आहे की या बेचैनीमुळं तो स्वतःच्या जगण्याचे सगळे अपमान त्याला लक्षात यायला लागलेत. आता तो काय झालाय, तो एका स्टेशनवर आलाय. स्टेशनवरती प्रचंड गर्दी आहे. तो इतका गोंधळलेला आहे की कुठं जावं हेही त्याला कळत नाहीये. आणि या दरम्यानच एक महत्वाचा प्रसंग लेखकानं चितारलेला आहे. काय झालंय तर तो कुठं जावं या विचारामध्ये असताना जिकडे वाट दिसेल तिकडे जावं असं तो ठरवतो. आणि तेवढ्यात काय होतं बघा, हा परिच्छेद मी वाचून दाखवतो. स्टेशनवर गर्दी होती, गाडीला वेळ होता, कुठं जावं हा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. दक्षिणेकडे की उत्तरेकडे, पूर्वेकडे की पश्चिमेकडे, जिकडं वाट दिसेल तिकडं, पाय वळतील तिकडं, सगळीकडे माणसंच राहतात ना. तीच तशीच, जशी गावात तशी शहरात, तशीच दक्षिणेला पूर्वेला सारी माणसंच. गावातली माणसं जितकी विचित्र, विक्षिप्त आणि विपरीत आहेत, ज्यांनी मला गावातनं हाकलून दिलं, तशीच माणसं जगात सगळीकडे भेटतील ना. त्यामुळं माणसं काय सगळीकडेच आहेत. पण जर प्रवृत्तीच तशी असेल तर मग काय करावं. तो म्हणतोय, निर्भीड, चोर, लाजेर, लाचार, दबलेले कुत्रे, टाकलेल्या कुटकात चगलीत बसले नाहीत तर कुत्रा पिसाळला म्हणून बडवणारे, टाकलेल्या कुटक्याविरुद्ध थुंकणारे, भुंकणारे, माझ्यासारखे, काही चगलीत बसत स्वतःच्या पिल्लावर भुंकणारे, हे सगळे विचार आल्यानंतर त्याला बडबडून आलं. विचार करता करता तो स्वतःला कुत्रा म्हणत होता. तो तसाच मागे फिरला आणि लांब लांब पावलं टाकत चालायला लागला. आता हे सगळं चालू असताना त्याच्या मनामध्ये खूप सारे विचार आहेत बरं का, खूप सारे विचार. या विचारापैकी एक महत्वाचा विचार आणि एक अनुभव, या दोन गोष्टी त्यानं नोंदवलेल्या आहेत. बघा काय झालं, एक बाई तोंडात पानाचा विडा चावत भिरभिर पाहत होती. त्याला चंद्रा आठवली. संतू भाऊ, 5 रुपये हे शुक्रवार पावतं, पोराला डॉक्टरकडे न्यायचंय, लय घाबऱ्या झाले म्हणत त्याच्याकडे पैसे मागणारी चंद्रा. म्हातारा आंधळा बाप, नवरा विहिरीच्या सुरुंगात सापडून शरीराचा लोळागोळा होऊन अंथरुणावर पडलेला, तरी तो तिला मदत करू शकत नव्हता. तिनं 5 रुपयासाठी शरीर विकलं. पोरासाठी तुळशा दुकानदाराला तिनं आपलं शरीर विकलं. तो पुरुष आणि ती स्त्री. मोबदला शरीराचा, जातीचा की परिस्थितीचा. त्याचे दोन्ही हात एकमेकांमध्ये घट्ट अडकले आणि त्यानं स्वतःच्या मानेला झटका दिला. त्याला सगळ्या वेदना लक्षात यायला लागल्यात. ही जी चंद्र आहे त्या चंद्राला आपल्या मुलाच्या आजारपणासाठी स्वतःचा देह विकावा लागतो आणि याची एक जी वेदना आहे ती वेदना त्याला जाणवायला लागते. त्याला वाटायला लागतं की हे काय पद्धतीचं जीवन आहे. मला गावातून हाकलून दिलेलं आहे, म्हणजे मला गाव नाही. आणि जी चंद्र आहे त्या चंद्राला आपल्या मुलाच्या आजारपणासाठी स्वतःचा देह विकावा लागतो, म्हणजे तिच्याही जगण्याला कसलीच किंमत नाही. याबद्दलचं दुःख त्याला वाटायला लागतं, लक्षात यायला लागतं. आणखीन एक खूप महत्वाचा प्रसंग या कथेमध्ये आहे की स्टेशनवर बसल्यानंतर त्या गर्दीतनं साहेब दान करा या पद्धतीचा एक संवाद याच्या कानावरती पडतो. हा बघतो तर समोर वारकरी असतो. त्या वारकऱ्याला हा प्रश्न विचारतो की तुम्ही कुठे गेला होता. तो म्हणतो पंढरीला. कशाला गेला होता असं म्हटल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती लाचार हसू येतं. तो साहेब असं म्हणून प्रश्नार्थक नजरेने याच्याकडे बघू लागतो. हा परत विचारतो की तुम्ही कशाला गेला होता. तो म्हणतो मी विठोबा माऊलीच्या दर्शनाला गेलो होतो. हा परत प्रश्न विचारतो, विठोबा माऊलीच्या दर्शनाला गेला होतात का मरायला गेला होतात सांगा. तो साहेब असं म्हणत धडपडत विक्षिप्त नजरेनं पाहत पुढे हल्ला. त्याच्या पुढे माणूस हे मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आपल्याकडे वारकरी जो आहे तो वारकरी पंढरीला जातो आणि पंढरीवरून एक समाधान तो घेऊन येतो. परंतु जर भुकेचे प्रश्नच सुटले नाहीत, मूलभूत प्रश्नच जर सुटले नाहीत तर समाधान तरी कुठून मिळणार. आणि म्हणून अतृप्त असणारा, असमाधानी असणारा, मूलभूत गरजांशी झगडणारा जो वारकरी आहे तो वारकरी हाही कसा वेदनेमध्ये आहे हे लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे. आणि बघा हे सगळं घडत असतानाच आणखीन एक महत्वाचा प्रसंग लेखकानं या ठिकाणी चित्रित केलेला आहे. एक गाडी धाडधाड करत स्टेशनामध्ये शिरली.
धावपळ सुरू झाली आणि मग त्या धावपळीमध्ये त्याला लक्षात आलं की गाडीने शिट्टी दिल्यानंतर एक पाणीवाला गाडी लोटत पाणी वाढत होता. डब्याच्या खिडकीतून एक तरुण बाई ओरडली, ए पाणीवाल्या. तो जो पाणीवाला आहे तो जी मेमसाब म्हणत तिथे गेला. पेल्यात थोडं पाणी ओतून तो घुसडून खाली टाकून प्लॅटफॉर्मवर ओतला आणि एक पेला भरून बाईकडे सरकावीत म्हणाला, हा मेमसाब. तेवढ्याच शेजारच्या माणसानं तिच्या हातातला पेला हिसकावून घेतला आणि तिरस्कारानं तिच्याकडे बघितलं. पेल्यातलं पाणी उभरून म्हणजे सांडून टाकलं. रिकामा पेला गाडीवाल्याकडे दिला. झटकन खाली उतरला. त्या बाईला उतरवलं आणि शेजारच्या हॉटेलमधून पाणी आणलं. हे दृश्य पाहून आपला जो नायक आहे त्या नायकाला भयंकर संताप आला. त्याच्या मनात आलं की धावत ड्रायव्हरच्या केबिन मध्ये शिरावं, गाडी चालवावी आणि गाडीत तो माणूस, तो वारकरी, तो भिकारी, गावचे लोक साऱ्यांना डब्यात चेंगरून कोंडावं आणि धाडकन गाडी कुठंतरी नेऊन आदळावी. म्हणजे मग माणसातला द्वेष तरी संपेल. आता ह्या दृश्याकडं किंवा प्रसंगाकडं अतिशय विचारपूर्वक बघण्याची गरज आहे, अन्यथा याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. त्याच्या मनामध्ये इतका संताप आहे आणि त्याला लक्षात यायला लागले की जगातल्या सगळ्या लोकांमध्ये हा संताप आहे. जगातले सगळेच लोक जणू अस्वस्थ आहेत, बेचैन आहेत. तो बिचारा वारकरी अस्वस्थ आहे, बेचैन आहे. आणि खरं तर माणसानं माणसाला माणसासारखं वागवायला पाहिजे, त्याला किंमत द्यायला पाहिजे. माणूस हेच सगळ्यात मोठं मूल्य आहे. पण इथं बघा, तो बिचारा पाणीवाला त्या बाईनं पाणीवाल्या म्हणून बोलवल्याच्या नंतर तिला जाऊन पाणी देतो आहे, म्हणजे पुण्याचं काम करतो आहे. पण तिच्या बाजूला असणारा जो माणूस आहे त्या माणसाला मात्र असं वाटतं की हा जो पाणी देणारा पोऱ्या आहे तो खालच्या जातीमधला असेल आणि खालच्या जातीमधल्या एका पोऱ्याकडून पाणी कसं प्यायचं म्हणून ग्लासामध्ये, पेल्यामध्ये टाकलेलं पाणी तो फेकून देतो आणि मग हॉटेलमध्ये जाऊन परत जे स्वच्छ, ताजं किंवा त्याला महत्वाचं, पवित्र वाटणारं जे पाणी आहे ते पाणी घेऊन येतो. यातून आपणाला माणसाला माणूस म्हणून मिळणारं जे मूल्य आहे ते मूल्य अजून सुद्धा किती दुर्मिळ झालंय हे लेखक आपल्या समोर उभं करतो. आणि मग येतो या कथेमधला शेवटचा प्रसंग. हा काय प्रसंग आहे? तो कुठं जायचं, कशाला जायचं, या सगळ्या संभ्रमामध्ये आहे या आपल्या कथेचा नायक. आता एवढ्यातच एक प्रश्न त्याच्या कानावरती येऊन पडतो, आदळतोच. कहा जाना साहब. त्यानं चमकून पाहिलं तर शेजारचा 40शीचा माणूस त्याला विचारत होता. आता कुठं जाणार? अचानकपणे त्याच्या ओठातनं शब्द उमटले, बॉम्बे. काहीतरी बोलावं म्हणून त्यानं विचारलं, आपको? तोही म्हणाला, मैं भी बंबई को जा रहा हूं. त्या उत्तरात काही विशेष नाही वाटलं आपल्या नायकाला, कारण शेकडो, हजारो, लाखो लोक मुंबईला येत असतात. पुढचा प्रश्न त्यानं विचारला, आप कहां रहते हो? जी, बंबई में कहां रहते हो? माटुंगा. कारण नसताना माटुंगा हा शब्द आपल्या नायकाच्या मुखातून बाहेर पडतो. आता खरं हा तर काही मुंबईत राहत नाही, आता राहतो गावाकडं, पण मुंबईला निघालाय. मग लोकांना मला या वेदनेमुळं गाव सोडून बाहेर पडावं लागलं, नवे गावातल्या लोकांनी मला हाकलून दिलं, हे त्याला सांगू वाटत नाही. आणि तो म्हणतो की माटुंग्याला चाललो आहे. तो म्हणतो, ज्या माणसाने याला हा प्रश्न विचारलेला असतो तो म्हणतो की मुझे तो सांताक्रूज जाना है. हा काहीच बोलत नाही, गप्प राहतो. थोडस थांबतो आणि पुन्हा तो माणूस विचारतो, आपका कोई रिश्तेदार है सांताक्रूज में? त्याला वाटतं की जर माटुंग्याला राहत असेल तर कदाचित सांताक्रूजला याचा कुणी नातेवाईक राहू शकतो. शक्यतो प्रवासामध्ये गेल्यानंतर एका वाक्यातून दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं असं म्हणत म्हणत गप्पा वाढत असतात. इथं सुद्धा हा गप्पा वाढवण्यासाठी म्हणतो की सांताक्रूज मध्ये तुमचं कुणी राहतं का? आणि हा मनातल्या मनात पुटपुटतो, रिश्तेदार म्हणजे नातेवाईक. भाई हमारी तो किस्मत ही बुरी है, वजह हिंदुस्तान आना पडा. आता हे काहीतरी कुणीतरी बोललेलं ह्याला ऐकू आलं आणि त्यानं चमकून एक वार पुन्हा म्हाताऱ्याकडे बघितलं तर म्हातारा दुःखी, कष्टी मनानं म्हणत होता. यानं प्रश्न विचारला, का म्हणताय तुम्ही असं? आणि म्हणताय याचा काय अर्थ आहे? क्या बतावे साहब, बांगला मुलुक के हम है. तो म्हातारा सांगायला लागतो की आम्ही बांगलादेश मधले आहोत. बांगला के? हा विचारतो. जी, उधर तो बहुत कत्तल सुरू है. क्षणात वर्तमानपत्राच्या हेडलाईन्स त्याच्या डोळ्यासमोर तरंगतात. म्हणजे ही कथा कोणत्या कालखंडामधली आहे ते आपल्याला लक्षात यावं. या कथेचा कालखंड एक 70-75च्या दरम्यानचा आहे, म्हणजे आजपासून साधारणतः 45-50 वर्षांपूर्वीचा. याला वर्तमानपत्रामधल्या बातम्या आठवतात की खरोखर तिथं कत्तली सुरू आहेत, मारामारी सुरू आहे. या सगळ्या गोष्टी याच्या डोळ्यासमोर तरंगायला लागतात. कत्तल तो है ही, सामना भी तो हम दे रहे हैं.
आणि हा विचारतो, आपका नाम? सुरजी. और क्या हाल है उधर? हम लोग तो पूरी ताकत से लड़ रहे हैं. तो आज बॉम्बे कैसे चले? हा आपला नायक विचारतो त्या म्हाताऱ्याला आता. अजी बंबई में हमारे रिश्तेदार है. बघा, हा मूळचा बांगलादेश मधला माणूस निर्वासित होऊन भारतामध्ये आला. अगोदर कुठंतरी आसाम पश्चिम बंगालमध्ये राहिला असेल आणि मुंबईमध्ये आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आलाय. मूलतः हा देश त्याचा नाही, या देशाचा तो नागरिक नाही, तर बांगलादेश मधल्या सगळ्याच्या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती बांगलादेश सोडून तो भारतामध्ये आलाय आणि भारतामध्ये येऊन तो मुंबईमध्ये आपल्या नातेवाईकांना भेटायला आलाय. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की बांगलादेश मधले जे कुणी निर्वासित आहेत त्या निर्वासितांना अपमानाचं वगैरे जीणं जगावं लागतं. प्रत्यक्षात या बांगलादेश मधल्या निर्वासितांपेक्षा कितीतर पट अधिक जे गावामधले अस्पृश्य किंवा दलित बांधव आहेत, या बांधवांना छळ सहन करावा लागतो, अपमान सहन करावा लागतो. हे लेखकाला या कथेच्या माध्यमातून आपल्या समोर आणायचं आहे. बघा, या कथेमधला शेवटचा परिच्छेद खूप महत्वाचा आहे. म्हणजे या कथेचं विश्लेषण करत असताना आतापर्यंतचे जे वेगवेगळे प्रश्न आपण उपस्थित केलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उकल यामधून होऊ शकते. बांगलादेश, कत्तल, निर्वासित सगळं चित्र त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागलं. बांगलादेश सोडून एक माणूस मुंबईला त्याच्या नातेवाईकाकडे येतो. हजारो लाखो निर्वासितांना भारत सरकार आश्रय देतं आणि मी या देशाचा नागरिक म्हणून एका बाईनं स्पृश्याच्या विहिरीवर पाणी भरले म्हणून तिला बदलून काढले. पाणी उपसून टाकायला सर्व महारांना ताकीद दिली आणि जातीयतेतून बाहेर उडी टाकणाऱ्या तरुणाला हे सहन झालं नाही. मी त्याला विरोध केला. गाव खवळला. महारांना जनावरासारखे चोपले, काम बंद केलं, पाणी बंद केलं, अन्न पाणी तोडलं अस्पृश्य म्हणून. मला चुकलं म्हणून जमिनीला नाक टेकून साष्टांग नमस्कार घालून माफी मागायला सांगितलं, नाहीतर महारवाडा चेतवून दिला जाईल अशी धमकी दिली. कारण काय? केवळ अस्पृश्य म्हणून. मी भांडलो, प्रतिकार केला हक्कासाठी, पण स्वतःच्या आईनं लहान भावाला मांडीवर घेऊन सांगितलं, स्वतःच्या मुलाचे पाय धरले, तू असा नको करूस आणि शेवटी पोरा तू जा इथून असं म्हणायला लावलं. बघा काय झालंय, कुठला मोठा गुन्हा घडलाय. गावामधली जी विहीर आहे त्या विहिरीवरती एका अस्पृश्य स्त्रीनं, एका दलित स्त्रीनं पाणी भरलं तर ते सगळंच्या सगळं पाणी बाटलं म्हणून त्या स्त्रीला तर अपमान केला, मारहाण केलीच. गावामधल्या अनेक अस्पृश्य बंधूवरती, भगिनींवरती अत्याचार केले, त्यांना त्यांच्याशी मारामारी केली. आणि बघा, ज्या शिक्षण घेऊन स्वाभिमानी झालेल्या या आपल्या कथेच्या नायकासारख्या तरुणाला जेव्हा हे सहन झालं नाही तेव्हा त्याने या सगळ्या गोष्टीला विरोध केला. 26 जानेवारी 1950 ला जेव्हा आपण राज्यघटना स्वीकारली त्यावेळेस कुणीही नीच राहिलं नाही आणि उच्च राहिलं नाही, स्पृश्य राहिलं नाही आणि अस्पृश्य राहिलं नाही, वरिष्ठ राहिलं नाही आणि कनिष्ठ राहिलं नाही, सगळे या देशाचे नागरिक झाले. असं असताना सुद्धा गावामध्ये मात्र स्पृश्य आणि अस्पृश्य यावरून इतकं भांडण व्हावं आणि या भांडणामध्ये याने, ज्याला आपण मानवी हक्काची बाजू म्हणूयात किंवा मानवी न्यायाची बाजू म्हणूयात, समतेची बाजू म्हणूयात, ती घेतली. घेतल्यानंतर याला गावकऱ्यांनी धमकी दिली की एकतर तू गाव सोडून जा आणि तू जर गाव सोडून गेला नाहीस तर मात्र सगळीच्या सगळी तुझी वस्ती आम्ही पेटवून देऊ. आणि मग सरते शेवटी आपल्या लहान बाळाला मांडीवरती घेऊन आईला, म्हणजे आपल्या नायकाच्या आईला त्याचे पाय धरावे लागले. म्हणजे नायकाची आई आपल्या नायकाचे पाय धरते आणि पाय धरून म्हणते, बाबा काही कर, तू इथून जा, कारण तू इथून गेला तरच आम्हाला इथं सुखानं जगणं होईल, अन्यथा हे सगळा महारवाडा पेटवून देतील. बघा, खर तर राज्यघटनेमध्ये अपेक्षित असणारी सामाजिक समता आणि न्याय हा मिळाला पाहिजे. यासाठी जो लढण्यासाठी उभा राहिला त्याच्या बाजूने उभं राहण्यापेक्षा त्याला गावाबाहेर हाकलून देण्यासाठी सगळेजण तयार झाले. महारवाड्यामधल्या अनेक लोकांना, दलित वस्तीमधल्या अनेक लोकांना हे सगळं पटत नसताना सुद्धा आपल्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी आणि गावामध्ये राहणं हे याच परिस्थितीमध्ये राहू शकणं शक्य असल्या कारणामुळं त्यांना ही तडजोड मान्य करावी लागली.
म्हणून अतिशय अस्वस्थ करणारा जळजळीत प्रश्न विचारून लेखक या कथेचा शेवट करतो आहे. लेखक म्हणतोय, या विचारानं मनात काहूर माजवलं, पुन्हा त्याला भडबडून आलं. एक आई स्वतःच्या मुलाला गाव सोडायला सांगते, लाचार बनून जाती रूढीपायी आणि मुलाला गाव सोडावं लागतं. हे सारं चित्र उभं राहिलं. बांगलादेश समोर हेलकावत होता. महारवाडा एका बाजूला तडफडत होता. एक बांगला निर्वासित 20 वर्षांनंतर त्याच्या नातेवाईकाकडे चालला होता आणि एक महार 20 वर्षांनंतरही निर्वासितच राहिला होता. हा दोन्ही मधला फरक मी 20 वर्ष असं म्हणत असताना साधारणतः 70-71 ची कथा आहे. हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. 1950 ला राज्यघटना लागू झाली आणि राज्यघटना लागू झाल्यानंतर 20 वर्षांनी सुद्धा त्याच परिस्थितीमध्ये दलितांना, अस्पृश्यांना आपलं जीवन जगावं लागतंय, याबद्दलची अतिशय तीव्र खंत लेखक या ठिकाणी व्यक्त करतो आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या कोशांमध्ये निर्वासिताच्या व्याख्या या धर्मावर आधारित किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळं, अपरिहार्यतेमुळे बाहेर पडाव्या लागलेल्या लोकांना जरी निर्वासित म्हटलं जात असेल तरी सुद्धा अस्पृश्यतेचे चटके असह्य झाल्यामुळे किंवा गावकऱ्यांनी गावामध्ये राहू द्यायची तयारीच न दाखवल्यामुळे ज्या लोकांना आपला गाव सोडून बाहेर पडावं लागलेलं आहे, त्या निर्वासितांच्या, दलितत्वाच्या, अस्पृश्यत्वाच्या वेदनेकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. ही वेदना कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. अशा पद्धतीची भावना लेखकाने महासंगर या संग्रहामधून घेण्यात आलेल्या निर्वासित या कथेमधून व्यक्त केलेली आहे. आपण कथेचा घटकाच्या अनुषंगाने जर विचार केला तर या कथेचा कथार्थ काय आहे, तर या कथेचा कथार्थ आहे अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये उभ्या राहिलेल्या एका नायकाला गाव सोडून बाहेर पडावं लागतं निर्वासित होऊन. कथानक काय आहे, तर तो गावाबाहेर पडतो. गावाबाहेर पडल्याच्या नंतर त्याला अनेक लोक भेटतात. हे सगळे लोक आहेत ते त्याला सहवेदना असणारे वाटायला लागतात आणि सरते शेवटी आपल्याला राज्यघटना लागू होऊन 20-22 वर्ष झाली तरी सुद्धा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अन्यायामध्येच आपल्याला राहावं लागतंय, याबद्दलची खंत तो बोलून दाखवतो आहे नायक. आणि बांगलादेश निर्वासित इथे अधिक सुखी आहेत, पण जे दलित आहेत त्या दलितांना मात्र या सामाजिक समता आणि न्यायाचं सौख्य नाही, अशी वेदना कथानकामध्ये प्रकट झालेली आहे. मुख्यतः या कथेमध्ये जो नायक आहे तो एक नायक, त्याची आई, त्याचे वडील, त्याच्यानंतर परत भेटलेला तो वारकरी, तो पाणीवाला, ती बाई, नंतर भेटलेला बांगलादेशी निर्वासित, अशा काही महत्वाच्या आणि काही दुय्यम व्यक्तिरेखा आहेत. कथेची जी भाषा आहे त्या भाषेचा आपण जर विचार केला तर कथेची भाषा ही शहरी आणि ग्रामीण या दोन्हींचं मिश्रण असलेली आपल्याला बघायला मिळते. कथेच्या निवेदन पद्धतीचा जर आपण विचार केला तर थोडी वेगळी निवेदन पद्धती आहे. म्हणजे एकीकडे लेखक या कथेमध्ये पात्र हे आपल्या लक्षात येतं आता, पण प्रत्यक्ष पात्र नाही येतो आता, एका अर्थानं अप्रत्यक्ष पात्र आहे. पण तरी सुद्धा या कथेची निवेदन पद्धती तृतीय पुरुषी मानता येणार नाही, तर ती प्रथम पुरुषी आहे, हेच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. या कथेच्या वातावरणाचा जर आपण विचार केला तर या कथेचं वातावरण हे शहरी आणि ग्रामीण असं परत दोन्हीचं मिश्रण असलेलं आपल्याला बघायला मिळतं. बहुतांशी कथा शहरी भागामधली आहे, पण गावाने जो अस्पृश्य म्हणून अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये हा उभा राहिल्यानंतर याला कसं निर्वासित केलं, हा जो महत्वाचा प्रसंग आहे तो मात्र ग्रामीण पार्श्वभूमीवरती घडलेला आहे. थोडक्यात काय मित्रांनो, ही कथा आपणाला एका वेगळ्या विश्वामध्ये नेण्याचं काम करते. ही कथा आपणाला एका वेगळ्या प्रश्नावरती गंभीर आणि संवेदनशील होण्याचा आग्रह करते. तुम्ही ही कथा पुन्हा पुन्हा वाचाल तर तुम्हाला या कथेचं आकलन होईलच, पण नुसतं आकलन होऊन जमणार नाही. अशा समाजामधल्या ज्वलंत प्रश्नाकडे आपण संवेदनशीलतेनं बघायला शिकलं पाहिजे. आणि सरते शेवटी राज्यघटना हाच आपल्या सगळ्या भारतीयांचा सर्वोच्च ग्रंथ आहे. त्या राज्यघटनेमधली जी प्रास्ताविका आहे किंवा उद्देशपत्रिका आहे, ती उद्देशपत्रिका सर्व भारतीयांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, दर्जाची व संधीची समानता देण्याचं वचन देते. हे वचन म्हणजे सगळ्या भारतीयांनी एकमेकांना दिलेलं वचन आहे. त्या वचनांची पूर्तता करणं हे आपल्या सगळ्यांवर एका अर्थानं बंधनकारक आहे, ते आपलं कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊन हा कागदावर लिहिलेला जो कथेचा आशय आहे
तो आपण आपल्या व्यवहारामध्ये चांगल्या अर्थानं उतरवण्याचा प्रयत्न सुद्धा केला पाहिजे. मी आग्रह करेन तुम्ही ही कथा वाचावी आणि स्वतः अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. आभार.